पास्ता. चला सुरू करूया. कढई इथे घेतली, त्याच्यामध्ये टाकले आहे कांदा बारीक चिरून, कोथिंबीर टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेली आहे. तर टमाटे टाकून आपण त्याला आता छानपैकी 2-3 मिनिटे भाजून घेऊ. कांदा हा लाल झालेला आहे. कांदा लाल होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं. नंतर टमाट्याला असं हलवू आपण. चांगला पास्ता तयार होणार आहे. आजची रेसिपी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला काहीच समजणार नाही. आजपासून आपण चॅनल सुरू केलेला आहे. चॅनलमधला हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओला तुम्ही इतके लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा, कारण आम्हाला चॅनलला ग्रो करायचं आहे. हे बघा, हे मसाल्याचा डबा आहे आणि हे पास्ता आहे. पास्ता आम्ही उकडून घेतलेला आहे पाण्यामध्ये. 2 मिनिट उकडून घेतला, तर पाणी काढून टाकलेलं आहे. नुसतं पास्ता ठेवला आहे. आता ते आपण सगळा मसाला तळून झाल्यानंतर त्याच्यात टाकणार आहोत. नाश्ता केलेला आहे, चहा टोस्ट खाल्लेला आम्ही आता सकाळचा टाईम. चहाचा टोस्टचा चहा पेत आम्ही बनवतो. हॅलो अच्छी तरह से उसे टमाट्याला असं हे करून घ्यायचं आहे, तळू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही लो फ्लेमवर तळायचं, म्हणजे करपण्याची भीती राहत नाही. आमचं चॅनल आहे मराठी हिंदी दोन्ही भाषेमध्ये. ज़्यादा टेंशन नहीं लेने का, सिर्फ उसको हिलाते रहने का. अभी ये टमाटर प्याज अच्छी तरह से भून लिया हमने. अभी इसमें हम डालेंगे थोड़ी सी हल्दी, मसाले डालेंगे इसमें, थोड़ी हल्दी डालेंगे. थोड़ी सी हल्दी डालेंगे. हल्दी डालेंगे इस तरह से डालेंगे थोड़ी सी. फिर थोड़े से ये डालेंगे, बस. फिर लाल मिर्च डालेंगे, चटनी डालेंगे. फिर थोड़ा सा टेस्ट के लिए नमक डालेंगे थोड़ा सा, और इसको चम्मच से हिलाएंगे. अच्छी तरह से मिक्स कर लेंगे, इसको मिला लेंगे. चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये पास्ता टाकायचा आहे. आता थोडी गॅसची फ्लेम वाढवू आपण, कारण हे थोडं खूप वेळ लागत आहे. चांगल्या प्रकारे असं हलवून घेऊ याला. आता पास्ता टाकू याच्यामध्ये. थोडं करून टाकू, म्हणजे एकदा टाकल्यानंतर आपल्याला ते अवघड जात टाकायला. ही रेसिपी तुम्ही लहान लेकरांसाठी त्यांच्या शाळेला डबा देण्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. काय ना, पास्ता घेऊन यायचा दुकानावरून,
त्याचा मसाला भेटते, पण हा मसाला आम्ही आणलेला नाही, हा मसाला आम्हाला आवडत नाही. एक 5 रुपयाची मसाल्याची पुडी आणायची, पास्ता मसाला आणायचा पाव किलो. बाजारामध्ये गेल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पास्ते भेटतात. आपल्याला जे आवडतं ते घेऊन यायचं. 25 रुपये पाव किलो. आता हे आम्ही फक्त अर्धा पावचं केलेलं आहे. अर्धा पाव 2 मुलांसाठी पोटभर होते. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या टाकू शकतो. गाजर, कांदा, पत्ता कांदा, पत्तागोबी, शिमला मिरची, हे सगळं आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. तसं काही नाही. आता हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग ते आपलं मिक्स केलं की त्याला थोडंसे लो फ्लेमवर गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं झाकून. मग ते वाफ लागते थोडी, वाफेनं ते चांगलं शिजल्या जातं. असं चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेतलं. त्याचा कलर बी बघा कसा, हळदीमुळं कलर त्याचा पिवळा होते. हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही, ते बी सांगावं लागेल. आमच्या मुलांना जास्त तिखट आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही चटणी थोडी कमी टाकलेली. तर आपल्या इच्छेनुसार जसे तिखटपणा आवडते तसे तुम्ही चटणी वाढवू शकता याच्यामध्ये. आता आम्ही थोडीच टाकलेली, त्याच्यामुळे आमची पिवळाच कलर आलेला आहे, लाल आला नाही. आम्ही शिमला मिरची वापरतो. आमची काश्मीरी असते चटणी, काश्मीरी शिमला मिरचीची चटणी असते, कश्मीरी लाल मिर्च. अच्छी तरह से इसको मिक्स कर लेंगे. अभी हमारा पास्ता रेडी हो चुका है. फिर भी 2 मिनट के लिए हम इसे ढक देंगे. 2 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवू थोडं. हे 2 मिनिटासाठी झाकून ठेवू आणि गॅसची फ्लेम ही लो राहू देऊ. लो फ्लेमवर. आता हे आमचं शिकत आहे, ही मुलगी आहे आमची, माझी, आणि हा मुलगा आहे. मुलगी आता माझी, मेरी बेटी अभी सीख रही है बनाने का. इसको हम सिखा रहे हैं. ये अभी इसका फर्स्ट वीडियो है, तो इसको ज़्यादा से ज़्यादा शेयर करो, लाइक करो और हमारे चैनल को सब्सक्राइब करो. अच्छा लगे तो अच्छा लगे तो फॉलो करो, वरना छोड़ दो. पर लाइक करना और ये मसाले का डब्बा हम रख देते बाजू में. अब इसका काम हो चुका है. अगला वीडियो बनाते वक्त हम आपको हम बनाने वाले पोहे बनाने वाले पोहे. अभी पोहे बनाने वाले. पोहे बनाने का वीडियो आपको आएगा और आपको देखने के लिए आपके चैनल पे नोटिफिकेशन का बटन होगा, उसको आपको क्लिक करना होगा. अभी देखते हैं हम इसको हटा के. याला उघडून बघू आपण आता तयार झालेले आहे का नाही. अरे वा, खूपच छान. इथं तयार झालेला आहे आपला पास्ता. आता ह्याचं गॅस बंद करून घेऊ आणि हे लगेच आपण यांना खाण्यासाठी सर्व करू. आपले माझे 2 मुलं आहेत, तर हे आता हे 2 मुलांसाठी एवढा पास्ता खूप झाला. त्यांचं म्हणजे सकाळचा नाश्ता होऊन जाते आणि उरलेलं आम्ही खातो असतो. काही संडे आहे, मला खाण्याची खूप आवड आहे, त्याच्यामुळे मी असे व्हिडिओ बनवत असतो. आणि आम्ही इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ बनवत आहोत. इंस्टाग्रामवर पण आपण टाकणार आहे. इंस्टाग्रामचं चॅनल आम्ही पहिले सुरू केलेलं आहे, पण त्यांना तुम्ही फॉलो केलेलं नाही, आम्हाला सपोर्ट केला नाही, काही नाही. आता ह्या रेसिपीला सपोर्ट करा. चला, आपल्याला हे आता 2 शब्द सांगणार आहे, तर तुम्ही नीट व्हिडिओ ऐका. बोला तुम्ही. हॅलो. तुम्हाला कसा अनुभव आला आहे? पहिला तुम्ही बनवलेला आहे. खूप छान. हां, खूप छान. मग हे टेस्ट करून बघा. टेस्ट करून सांगा तुम्ही कसा झाला आहे पास्ता थोडा. ठीक आहे.
गरम आहे, फोडून थोडा खा. कसा झालेला आहे सांगू तुम्ही शकता. तुम्ही चॅनलवर आम्हाला तुम्ही रेटिंग देऊ शकता. छान झाला. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आमच्या चॅनलला पुन्हा एकदा सांगतो मी, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. आणि आम्ही असे व्हिडिओ नवीन नवीन बनवणार आहोत अजून. तुम्ही ह्याच्यावर चॅनलवर अवेलेबल राहा, तुम्ही फॉलो करा. चला भेटू. आज रविवार असल्यामुळे आम्ही व्हिडिओ बनवला आहे. थँक्यू.